आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त यावेळी किलबिल आणि बालगोकुलम यांच्या संयुक्त प्रयत्नातून पालखी सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी खास मातीच्या पादुका तयार करण्यात आल्या होत्या. सजलेली पालखी, ध्वज, पताका, अब्दागिरी, तुळशी वृंदावन, टाळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीच्या माळा परिधान केलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, संत तुकाराम महाराज आणि प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषेत बालकलाकार सज्ज झाले होते. येणाऱ्या प्रत्येक छोट्या वारकऱ्याचे प्रेमाने टिळा लावून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आळंदी मुक्कामापासून झाली. वारी म्हणजे काय, तिचं महत्त्व काय याबद्दल सर्व छोट्या वारकऱ्यांना माहिती देण्यात आली. भेटायला जायचंय की भक्ती, संतांचे आपले सगळे विचार आहेत हे या वारीतनं बघायला मिळतात. तर ह्या सगळ्या वारीमध्ये माऊलींच्या अश्वाचे आणि पादुकांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर हलणाऱ्या कळसाची अनुमती घेत पालखीचे मंगल प्रस्थान झाले. जयघोष करायचा वारीचा पहिला विसावा सासवड येथे झाला. येथे छोट्या वारकऱ्यांनी मनापासून भक्त पुंडलिकाची कथा ऐकली. इथे असेच उभे भक्तांच्या कल्याणाकरता ते इथे उभे पंढरपुरात. म्हणून पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. म्हणून सगळेजण वारीला कुठे जातात, पायी चालत कुठे जातात, पंढरपूरला. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांच्या भेटीचा सुंदर प्रसंग साकारण्यात आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. रखुमाई रुसली या भजनाच्या तालावर लहान मोठ्या सर्वांनीच उत्स्फूर्तपणे ठेका धरला आणि वातावरण भक्तिमय झाले. यानंतर पालखीचा मुक्काम फलटण येथे झाला. सुंदर कीर्तनातून संत नामदेव महाराजांची कथा छोट्या कीर्तनकारांनी सांगितली. तुझे रूप दिखती राहो, मुखे तुझे नाम, पांडुरंग 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 पांडुरंग. सगळ्यांनी म्हणा पांडुरंग 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 पांडुरंग. त्यानंतर मुलांनी टाळ मृदुंगाच्या तालावर अनेक खेळांचा आस्वाद घेतला. आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने भरलेली ही पालखी पुढे वाखरीच्या दिशेने रवाना झाली. वाखरी येथे सुंदर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. माऊलींच्या अश्वांनी धावायला सुरुवात करताच संपूर्ण वातावरणात वारीचा उत्साह संचारला. यानंतर पावले आपसुकच पंढरीच्या दिशेने वळाली आणि अखेर आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी पोहोचली.
विठ्ठल रखुमाईची भक्तिभावाने आरती करण्यात आली. पसायदानाने या सुंदर वारीची सांगता झाली. शेवटी सर्वांनी शेंगदाण्याचे लाडू आणि गोपाळकाला या प्रसादाचा आस्वाद घेतला. ही केवळ एक पालखी नव्हती, तर आपल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी वारीची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, संस्कृती आणि एकतेचा अनुभव देणारा एक सुंदर प्रवास केला. विठ्ठल 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 विठ्ठल